महाराष्ट्राच्या माध्यम क्षेत्रात गेल्या 35 वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेले डॉक्टर विजय चोरमारे यांनी महाराष्ट्र दिनमान हे स्वतंत्र माध्यम सुरू केले। आज देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे सभागृहात खासदार शरद पवार यांच्या हस्ते खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार अरुण लाड, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार जयश्री जाधव, समरजितसिंह घाटगे यांच्या उपस्थितीत या माध्यमाचा शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बोलताना डॉक्टर विजय चोरमारे यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये प्रसार माध्यम तसंच सोशल मीडियावर निर्बंध आणले जात असताना पत्रकारितेच्या मूल्यांशी प्रामाणिक राहून काम करण्याचं निश्चित करत महाराष्ट्र दिनमानची सुरुवात करत असल्याचं सांगितलं। कोल्हापुरातील सर्व माध्यमं आपले सहप्रवासी असतील, आपली कुणाशी स्पर्धा नसेल असंही त्यांनी सांगितलं। आमदार सतेज पाटील यांनी महाराष्ट्र दिनमान एक विश्वासार्ह माध्यम म्हणून काम करेल असा विश्वास व्यक्त करत कोल्हापुरातून हे माध्यम सुरू होत असल्याबद्दल मनस्वी आनंद होत असल्याचं सांगितलं। आज या संपूर्ण व्यवस्थेमध्ये विश्वासार्हतेचं वर्तमान असणं ही अत्यंत गरजेची बाब आहे। प्रिज्युडियस माइंडनं आज काही गोष्टी घडताना आपल्याला पाहतो आणि आज देशामध्ये गेल्या 10 वर्षातलं वातावरण बघितलं तर किमान 125-150 पत्रकार हे मेनस्ट्रीममधून स्वतःच्या इंडिपेंडंट चॅनेल्सवर किंवा वेगवेगळ्या माध्यमातून जी लोकशाही अबाधित ठेवण्याचं काम लेखणीनं केलं तीच लोकशाही आज धोक्यात आली का असं वातावरण आहे। आणि या वातावरणामध्ये कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या भूमीतून हा विचाराची ज्योत या ठिकाणी पेटवले जाते, मशाल पेटवले जाते, याचा मनस्वी आनंद आम्हा सगळ्यांना या ठिकाणी आहे। खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी लोकशाहीच्या बळकटीसाठी महाराष्ट्र दिनमान पूरक काम करेल असा विश्वास व्यक्त केला। खासदार शरद पवार यांनी डॉक्टर विजय चोरमारे यांचं लेखन दर्जेदार असून त्यांचं नवं माध्यम नव्या पिढीची वैचारिक उभारणी करण्याचं काम करेल असा विश्वास व्यक्त केला। पण अशी अपेक्षा करूया की त्यांनी अनेक वृत्तपत्रात काम केली, अनेक त्यांची लिखाणं महाराष्ट्राच्या मराठी भाषिकांनी वाचली आणि त्या लिखाणाचा दर्जा बघितला त्यानंतर आणि आता त्यांनी तिन्ही उपक्रम जे हातामध्ये घेतले ते बघितले त्यानंतर त्याच्यामध्ये यश येईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही। या कार्यक्रमाच्या निमित्तानं कवी अशोक नायगावकर यांनी डॉक्टर चोरमारे यांना शुभेच्छा स्वरूपात पाठवलेल्या कवितेचं आलोक जत्राटकर यांनी वाचन केलं। त्याला खासदार शरद पवारांसह उपस्थितांनी मनापासून दाद दिली। या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.पी. पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि जत्राटकर कुटुंबीय उपस्थित होते।